नमस्कार. महाराष्ट्र राज्याच्या हवामानाचा अंदाज व इशारे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात आजपासून पुढील 3ही दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिनांक 1 व 2 एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात, तर दिनांक 3 एप्रिल रोजी विदर्भात काही ठिकाणी, तर दिनांक 1 ते 4 एप्रिल दरम्यान उर्वरित उपविभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आजपासून पुढील 3ही दिवस विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील 2 ते 3 दिवस राज्याच्या कमाल तापमानात फारसा बदल संभवत नाही. त्यानंतर कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी कमी होण्याची शक्यता आहे. किमान तापमानात विदर्भात पुढील 5 दिवस फारसा बदल संभवत नाही, तर उर्वरित राज्यामध्ये हळूहळू 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. दिनांक 1 व 2 एप्रिल रोजी अमरावती जिल्हा, दिनांक 1 एप्रिल रोजी वाशिम, पुणे जिल्हा व पुणे जिल्ह्याचा घाट विभाग, तर 2 एप्रिल रोजी यवतमाळ येथे विजांच्या कडकडाटात व मेघगर्जना, सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह गारा पडण्याची शक्यता आहे. दिनांक 31 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान नाशिक, कोल्हापूर, सातारा जिल्हा आणि त्यांचे घाट विभाग, अहिल्यानगर, सांगली, तर दिनांक 1 एप्रिल ते 2 एप्रिल दरम्यान जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला. दिनांक 31 मार्च रोजी पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार. दिनांक 2 एप्रिल रोजी सोलापूर, परभणी, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा ह्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणून वरील इशारा दिलेल्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. आज व उद्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा व त्यांचे घाट विभाग, सांगली, सोलापूर, धाराशिव, तर आज नांदेड, लातूर, तर उद्या दिनांक 30 मार्च रोजी पुणे जिल्हा व त्याचा घाट विभाग, बीड. दिनांक 31 मार्च रोजी मुंबई, रायगड, रत्नागिरी, जळगाव, पुणे जिल्हा व त्याचा घाट विभाग, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव येथे मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे शहर व परिसरामध्ये आज व उद्या आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी व संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर दिनांक 31 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहून मेघगर्जना व सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील अपडेटसाठी आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या. धन्यवाद. अशाच विविध विषयांवरील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी विजय बोले चॅनल सबस्क्राइब करा. हे मोफत आहे. बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन मिळवा.